विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य पोहोचवण्यासह मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून सध्या केली जाते। उद्या मतदान आहे आणि त्यासाठी प्रशासन सध्या सज्ज झालंय। मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य पोहोचवण्यास सध्या सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। 2024 विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि त्याच्याच आदल्या दिवशी या ठिकाणी मतदान केंद्रावरती मतपेट्या पाठवण्याचं काम हे सुरू आहे। आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये या ठिकाणी पाहिलं तर हे मतदान पेट्या घेऊन जाण्याचं काम आज सकाळपासून सुरू झालेलं आहे। आज दुपारपर्यंत या सर्व मतदान पेट्या आहेत त्या आपल्या मतदान केंद्रावरती देखील पोहोचतील, परंतु त्या ठिकाणी आधी या मतपेट्या कलेक्ट करण्याचं काम या ठिकाणी मतदान केंद्रावरती उपस्थित असणारे मतदान अधिकारी असतील, त्यासोबत त्यांचे कर्मचारी आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवातीला या संपूर्णपणे गोष्टींची माहिती आहे ती पीआरओ कडून या ठिकाणी देण्यात येते आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहत असलेल्या सर्व मशीन्स आहेत त्या मतदान केंद्रावरती जाणार आहेत। आपण भायखळा मतदारसंघासाठी ज्या मशीन्स आहेत त्या पाठवण्यात येणार असलेल्या केंद्रावरती आपण या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहायचं झालं तर साहित्य वाटप आणि स्वीकृती केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेलं आहे। या मतदान केंद्रावरती आता मतदान पेट्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर आता उद्याची निवडणूक पार पडत असताना मतदारांचा मात्र जो आकडा आहे तो कितीपर्यंत वधारतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ सतीश निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।